तर शिकतो मी थोडी थोडी त्यांच्याकडून, पण मुख्य गोष्ट ही आहे मला नक्कल नसेल जमत आहे ना, कारभार जमत नाही, त्याच्यावर त्यांनी विचार करावा भाजपने. मग भाजप आणि मिंदी काय तेल मालिश करायला एकत्र आले एकमेकांचा? मुंबईकरांसाठी फक्त वडापाव दिला, बाकी काहीच दिलं नाही असं ते म्हणाले. मला वाटतं भाजपची स्वतःचा जो विकास झाला ना आमच्यासोबत 25 वर्ष राहून, तो त्यांनी बघावा पहिला. काल जो लावला तो व्हिडिओ मुख्यमंत्र्यांनी लावला, त्यानंतर तुमची प्रतिक्रिया काय असणार? मी त्यांना प्रतिक्रिया द्यायला बसलेलो नाहीये, पण मुख्यमंत्र्यांनी 2-3 अजून व्हिडिओ पाहावे. नितीश कुमारांनी मोदी साहेबांबद्दल काय काय बोलले आणि नंतर मोदीजींनी युती का केली, चंद्रबाबूजींनी मोदी साहेबांबद्दल काय काय बोललेत, मोदीजींनी युती का केली, संघमुक्त भारत जे नितीश कुमारांना पाहिजे होता त्यांच्यासोबत भाजप गेलेली आहे, ती युती का केली, हा पण युतीचा त्यांनी व्हिडिओ पाहावा. जी युती भाजपने PDP सोबत केली होती, तर पहिले हे सगळं पाहावं आणि मग बोलावं. एक मिंदेंचा पण व्हिडिओ रडताना, नेहमी रडगाणं तर सुरूच असतं मिंदेंचं, पण रडता रडता मला या युतीमध्ये बसता नाही येत, ते पण पाहावं त्यांनी. बघा त्या रसमलाईवर जास्त मला बोलायचं नाहीये. जर चांगलं काम करणारे आपल्याला उत्तम लोक पाहिजे असतील तर अण्णामलाईंनी जरा स्टॅलिन साहेबांकडे पाहावं. स्टॅलिन साहेबांनी मुख्यमंत्री म्हणून जे काम केलेलं आहे, आज तामिळनाडू कुठच्या कुठे जाते, आणि त्याचमुळे अण्णामलाईंना स्वतःचं डिपॉझिट पण सांभाळता नाही आलं, डिपॉझिट जप्त झालं. 0 माणसाला किंमत देऊ नका, पण हीच भाजपची वृत्ती आहे की आमच्या राज्यामध्ये येऊन, आमच्या शहरामध्ये येऊन विभाजन करणं आणि कुठे ना कुठेतरी दंगली घडवणं. पोलीस स्टेशनला थोडा गदारोळ झाला. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.